सुप्रभात सज्जन श्रोते हो निशिदिनी. आजचं निरूपण त्याचं शीर्षक आहे संत सज्जनांची यादृच्छिक कर्मे, म्हणजे संत सज्जनाद्वारे घडणारी सहकर्मे, संत सज्जनांची यादृच्छिक कर्मे. आता संस्कृत सुभाषित म्हणावं तर हे जेमतेम एक वाक्य आहे, पण फार महत्वपूर्ण वाक्य आहे. प्रायः परपरित्राणमेव कर्म निजम सताम. याचा मराठी अर्थ एवढाच आहे, सत्पुरुष कर्माचरण पररक्षणार्थची सामान्यता घडत असे. सत्पुरुषांद्वारे जे कर्म घडतं ते इतरांच्या रक्षणासाठीच सर्वसाधारणपणे घडतं. आता हे रक्षण म्हणजे काय, या कर्माचं नेमकं रहस्य काय, ते आता आपण गद्य विवेचनातून समजून घेऊया. फार महत्वाचं गद्य विवेचन आहे. सर्वसाधारणतः दुसऱ्याचे रक्षण करण्यासाठी सत्पुरुषांद्वारे कर्म घडत असते. येथे सांगायचे हे आहे की सज्जन साधू जे असतात असे हे लोक जाणून असतात की कर्म संभव हेच जन्म संभवाचे, म्हणजे कर्म हेच जन्माला येण्याचे, त्या भूतलावर येण्याचे कारण असते. जर कर्मसाठा मोठा व्यापक किंवा व्यामिश्र, ज्याला जंजाळ म्हणतात असा असेल तर त्यानुसार प्राप्त होणारा जन्मही गुंतागुंतीचा, अनेकानेक अवघड चढउतारांचा, सुखदुःख मिश्रित दीर्घ प्रदीर्घ आयुष्य भोगाव्यास लावणारा, कंटाळवाणा, रटाळ आणि यांत्रिक असतो. असा जन्म म्हणजे पुढे येणाऱ्या अनेकानेक त्याच त्या तऱ्हेच्या चक्राकार कंटाळवाण्या जन्मांची नांदीच असते किंवा खूण अथवा सूचनाच असते. सर्व सज्जनांना स्वचिंतन, स्वज्ञान, परमेश्वर भक्ती व उपजत सहज व्हावेही याचे पूर्वज्ञान असतेच असते. करिता सज्जन माणसे अगदी यदृच्छेने जसे सामोरे येईल तसे ना खंत ना खेद, खरे तर सहर्ष भावे जीवनाला सामोरे जातात आणि योग्य वेळी प्राप्त जन्मातील भोग, संतोष, समाधान पूर्णतेने भोगून पुनर्जन्म टाळतात. तरीही काही ना काही अगदी नकळत म्हणावे असे तरीही हेतुपूर्ण कर्म त्यांचे हातून जर घडलेच तर ते निश्चितच सर्वार्थाने सत्कर्मच. जसे दीनदुबळ्यांना मदतीचा हात, प्राप्त जन्माला कंटाळलेल्या लोकांना सदुपदेश करून किंवा देऊन, धीर देऊन चालू जन्म धैर्याने, धीराने म्हणजे शहाणपणाने जगण्यासाठी मानसिक बळ देणे, प्रेरणा देणे. जर कोणी दुष्ट दुर्जन चुकीचे कृत्य करीत असेल तर त्याला नीती मार्गावर आणणे व भगवत भक्तीकडे वळवणे. जसं नारद आणि वाल्या भेटीचं रहस्य आहे तेच येथे सांगितलेलं आहे. उत्तमोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे. जे का रंजले गांजले त्याशी आपुले प्रेम अर्पिणे. जे रंजले गांजलेले असतात त्यांना आपलं स्वतःचं प्रेम अर्पण करायचं. समाजातील कमकुवत वर्गाचे सर्वतोपरी रक्षण करणे. स्वतः तसेच उच्च पदस्थ राजे, सत्ताधारी यांना नीतिशास्त्राच्या पालनाची, त्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी योग्य वेळी तिथल्या तिथे स्मरणात आणून देऊन व तसे वागण्यास त्यांना प्रवृत्त करून वगैरे किंवा या प्रकारे अनेकानेक तऱ्हेने संत सज्जन लोक सर्वांनाच संत मार्गावर आणत असतात. बरे असे घडताना किंवा अशा कर्माचरणात ही सज्जन माणसे स्वतः विना अहंकार असतात. यांना कोणत्याही तऱ्हेचा अहंकार नसतो. त्यांना उपजत ज्ञानाधिकार प्राप्त असला तरी आपण ज्ञानी आहोत असा अहंकार त्यांच्यामध्ये नसतो. समजूतदारपणा, बरोबरीने समजावून सांगण्याची शांत निवांत वृत्ती, कोणी न मानल्यास स्वचित्ताचा क्षोभ होऊ न देणे, निरपेक्ष भाव आणि परमेश्वराने आपल्यावर सोपवलेल्या ज्ञानदानाचे ईश्वरी दायित्व न विसरता हे सारे सहज भावात सज्जन साधू माणसे करत असतात. त्यावेळी ईश्वरार्पण भावे केलेली ही सर्व कर्मे खरी तर तत्सत ब्रह्मार्पण वस्तू या भावानेच घडत असल्याने अशा लोकांचा पुनर्जन्मही टळतो आणि त्यांना पुनर्जन्माची बाधा, पीडा अशी तत्सत ब्रह्मार्पण भावमस्तू तत्सत ब्रह्मार्पण असतो. अशा तत्सत ब्रह्मार्पण भावाने
केलेल्या या त्यांच्या कर्मामुळे अशा संत सज्जनांना पुनर्जन्म टळतो आणि केलेली तर सर्व असतात ती सत्कर्मेच असतात. त्यामुळे कुठलीही बाधा पीडा यदा कदाचित पुन्हा जन्म आला तरी त्यांना भोगावी लागत नाही. इतकेच नव्हे तर संत सज्जन जसे भगवान गौतम बुद्ध, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे अत्युच्च कोटीचे संत महंत द्रष्टे तर जन्म मृत्यूची फिकीर न करता सत्कृत्यासाठी पुन्हा पुन्हा सुखे घालावे गर्भवासी यासारखी त्या विराट परमेश्वराकडे प्रार्थना करतात. सारांश कोटीचे संत सर्वत्र अगदी जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतच उंच आकाशासारखे लिमिटलेस काय किंवा अनंत अंतपार आकाशासारखे असतात. ते व्यापक स्वच्छ पारदर्शी आणि नीलवर्ण मनहृदयाचे जणू काही महोदधीच असतात. म्हणजे संत महंत नीलवर्ण आकाशासारखे किंवा नीलवर्ण महासागरासारखे मनहृदयाने अत्यंत नितळ आणि पारदर्शी आणि केवळ सद्भावाने पूर्ण भरलेले सद्भाव घन म्हणजे सद्भावाचा जणू काही मेघच असे हे संत महंत असतात. त्या कारणाने एक तर जाणीवपूर्वक त्यांच्याकडून काही कर्म घडत नाही आणि एखादं कर्म त्यांच्याकडून घडलं ते दुरुच्छेने असो किंवा जाणीवेने असो तर तेही कर्म केवळ निरपेक्ष भावाने अहंकार विहित वृत्तीने जन्मजात अधिकार असून सुद्धा अधिकाराचा भाव दुसऱ्याला दिसणार नाही तर समजूतदार ज्ञान देण्याचा भाव दिसेल इतक्या स्वच्छ सुंदर नितळ हृदयाने ही संत महंत आपली कार्य करत असतात. आणि या सर्व कार्यात कळत न कळत परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम असं जे भगवान म्हणतात की साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवान जन्म येतात. तसंच परित्राणाय म्हणजे संरक्षण करण्यासाठी दीनदुबळ्यांचे संरक्षण करण्यासाठी मग त्यांना ज्ञान मार्गावर संरक्षण देणे, त्यांना जगण्यासाठी धीर देणे, समजूतदारपणा म्हणजे काय सांगणे, आलेल्या संकटांना न डगमगता सामोरे जा सांगणे, परमेश्वर भक्ती सोडू नका सांगणे, वेळ प्रसंगी उच्च पदस्थ राजे रजवाड्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे आणि जिथे जमेल तिथे स्वतःही एखाद्याच्या शरीराचं मनाचं आणि एखाद्याच्या जीवनाचं कल्याण व्हावं या हेतूने स्वतःही सर्वस्वाने आपलं देहत्याग करून सुद्धा जसा दधीची मुलीने आपला देहत्याग केला आणि इंद्राला वज्र प्राप्त करून दिलं आपल्या हाडाने आणि त्यानंतर इंद्राने राक्षसाचा वध केला तसं वेळ प्रसंगी आपण देहत्याग करून सुद्धा हे साधू संत माणसं जी असतात ते आपलं जीवन सर्वस्वी समाजार्पण करत असतात. सर्व समष्टीसाठी त्यांचं जीवन असतं आणि समष्टीसाठी सहजासहजी आपलं जीवन अर्पण हे एक सहज कर्म असतं आणि सहज कर्म जे असतं ते ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं असतं, ब्रह्मार्पण बुद्धीने केलेलं असतं. म्हणूनच तर पुनर्जन्म टळतो नव्हे, पुनर्जन्म टाळावा अशीही त्यांची इच्छा नसते. भगवान बुद्धासारखे तुकाराम महाराजांसारखे लोक म्हणतात की हे चांगलं कार्य करण्यासाठी हे भगवंता हे विराट पुरुषा सुखे घालावे गर्भवासी, आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवास दिला तरी चालेल. म्हणजे पहा केवळ आणि केवळ सत्कार्यासाठी जन्म घेणारे संत महंत कुठे आणि आपण नेमके जमिनीच्या कुठल्या तुकड्यावर कोणत्या भावनेने जगत असतो, उभे राहत असतो आणि काय करत असतो. इकडे जर आपण स्वतःकडेच अंतर्मुख होऊन पाहिले तर त्या अंतर्मुखतेतच आपल्या अंतरात्म्याला लागलेले प्रदूषण वासना त्याने अनेकानेक स्वार्थ भोग या वृत्तीचे जे डाग आहेत ते आपल्याला दिसतील आणि आपले डाग आपल्याला दिसले की दुसरा कोणी ते दूर करा सांगायची गरज नाही. जसं आपल्या पायाला विष्ठा लागली की आपण जाऊन सार्वजनिक नळावर ते धुतो तसंच पहिल्या आत्म्याचा शोध घेण्या अगोदर सज्जन हो, नुसते डोळे मिटा आणि आपल्या मनाला काय काय तऱ्हेचं प्रदूषण सतावत आहे, आपल्या चित्ताला काय डाग लागले आहेत, आपल्या वृत्तीमध्ये काय स्वार्थ भरला आहे
किती अपेक्षा भरली आहे, किती लोभ आहे, सद्विचाराचे किती भाग आहेत, हे जर आपण नीट पाहिले तर आपली घाण आपल्याला कधीही असह्यच होते ते आपण निश्चित काढून टाकू. त्यामुळे सज्जन व्हायचं नसतं तर प्रथम आपण कोण आहोत हे पाहायचं असतं. आपलं दुर्जनत्व जर आपल्याला कळलं, आपल्या चेहऱ्याला डाग आहे जर आपल्याला कळला, तर हर प्रयत्नाने वेगवेगळी लोशन्स मलम वापरून आपण तो चेहऱ्याचा डागही काढायसाठी आटापिटा करतो. मग मनाला लागणारा जो डाग आहे तो आपण का न पुसावा. त्याने मनाचा राग पुसला, त्याचं मन अमन झालं, शांत झालं, परमशांत झालं. आणि हेच साधू लक्षण खऱ्या अर्थाने इतरांचं सर्वार्थाने संरक्षण करण्याचं सहज कर्म अत्यंत सहज व्हावे स्वीकारतात. आणि कळत न कळत आपण साधू मार्गावर पांथस्त म्हणजे साधू मार्गावर चालणारे प्रवासी म्हणून आपल्या जीवनाची एक नवनिर्माण पद्धतीने, एक क्रांतिकारी पद्धतीने नव्याने सुरुवात करू शकतो. आणि ही नव्याने केलेली सुरुवातच आपल्या उद्याचा जो आशारूपी सूर्य आहे, आता आशारूपी सूर्याचा अर्थ तिथे आशा असं नव्हे, आपण नव्याने केलेली क्रांतिकारी जीवनाची सुरुवात, आपला उद्याचा सूर्य किती प्रखर असणारे, आपला उद्याचा जन्म किती उत्तम असणारे हे सुचवू शकतो. त्यामुळे जन्म टाळणे न टाळणे हे महत्वाचं नसून जन्माला आल्यानंतर संत सज्जन ज्या भावाने सहकार्य करतात तो केवळ आणि केवळ समष्टीप्रती, सर्व समाजाप्रती, सर्व सृष्टीप्रती आपला जो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हा जो मित्र भाव आहे तो समजून आपण वागणं हेच या केवळ एका ओळीच्या सुभाषिताचं मर्म आहे. प्रायः परपरित्राणमेव कर्म निजम सताम सत्पुरुष कर्माचरण रक्षणार्थी सामान्यता घडत असे. पररक्षण याच्यामध्ये ज्ञानाचं रक्षण, शरीराचं रक्षण उत्तम कर्म करणं म्हणजे कर्माचं रक्षण, आपल्या संपूर्ण हालचालीच रक्षण, आपल्या संपूर्ण हालचालीच सज्जनांच्या असाव्यात असं जेव्हा संत सज्जनांना करतो तर संपूर्ण मानवी समाजाचं अस्तित्वच संतमय कसं घडेल, संत पूर्ण कसं घडेल, यासाठी संत लोक आपला जन्म खऱ्या अर्थाने सार्थक करत असतात. आता ही जन्माची सार्थकता आपण विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांना अर्थातच स्वामी स्वरूपानंदांसारख्या परमहंस सत्पुरुषाची ज्यांना जवळीक आहे आणि अर्थातच जागोजागी फार मोठ्या क्षमतेचे ज्ञानेश्वर तुकाराम यासारखे संत होऊन गेलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात संतांचा आहे. तेव्हा आपण रत्नभूमीतील आणि महाराष्ट्र भूमीतील संत मेळाव्यात जन्मलेले असून सुद्धा आपण अजून संतांचं महत्व का समजून घेत नाही हा प्रश्न सर्वांसाठी, माझ्या सकट सर्वांसाठी उपस्थित करून जमलं तर आपण चिंतनाला प्रवृत्त होऊया आणि संत मार्गे जाण्याचा निश्चय करूया. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.